नमस्कार मित्रांनो, RTO ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून नवनियुक्त शिक्षण सेवक 2024 महाराष्ट्र राज्य नवनियुक्त शिक्षण सेवकांनी महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये शिक्षण सेवक पद रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले। आता शिक्षण सेवक पद का रद्द करण्याचं निवेदन देण्यात आले ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं मित्रांनो, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बघा मित्रांनो, विषय काय असेल, शिक्षण सेवक पद रद्द करण्याबाबत निवेदन आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य सर्व यांच्याकडील प्राप्त नियुक्ती आदेशानुसार पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरतीमध्ये पात्र उमेदवारांना उपरोक्त संदर्भ 1 ते 9 मधील तरतुदीप्रमाणे शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती मिळाली असून आम्ही कार्यरत आहोत। शासनाने वेळोवेळी पारित केलेल्या निर्णय व आदेशाने सर्व कामगिरी चोख बजावत असताना आम्हाला तणावपूर्ण व वेठबिगारीसारख्या मानसिक अवस्थेला समोर जावे लागत आहे। याला कारण शासन निर्णय दिनांक 2019 समान काम समान वेतन आहे। विषयास अनुसरून आम्ही महाराष्ट्र राज्य नवनियुक्त शिक्षण सेवक सदर निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो की चाजक व अन्यायी शिक्षण सेवक पद रद्द व्हावे। सदरचे मिळणारे मानधन हे तुटपुंजे आहे। सर्व नवनियुक्त शिक्षण सेवक हे 35 वर्ष व त्यापुढील वयाचे असलेले आहेत। त्यामुळे या मानधनावर मानसिक कौटुंबिक खर्च, मुलांचे संगोपन व औषधोपचार यासारख्या खर्च न भागणार आहेत। आधीच 7 वर्षे उशिराने झालेल्या या भरती प्रक्रियेत सर्व उमेदवार उच्च विद्या विभूषित असल्याने सदर तुटपुंजा मानधनावर कार्यरत राहणे हे मानसिकतेला बाधक ठरणार आहे। वित्त विभाग महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक 2005 सेवा 4 दिनांक 21/10/2005 नुसार नवीन पारिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना प्राप्त होण्याच्या कालावधीपर्यंत आमचा सेवाकाल हा केवळ 12 ते 15 वर्ष उरणार आहे। सध्या परिस्थितीत ही समस्या सुमारे एकूण टोटल शिक्षण सेवक 14,000हून अधिक शिक्षण सेवक बांधवांची गंभीर समस्या आहे। या सर्व 14,000 नवनियुक्त शिक्षण सेवक आशा करतो की आपल्या शासन आम्हा शिक्षण सेवा बांधवांचे निवेदन व समस्या निराकरण आपले सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेईल व शिक्षण सेवक सारखी चाजक शिस्तील करून आम्हाला दिलासा देईल। पुढे बघा, आम्ही हे ज्ञात आहोत की हा शिक्षण सेवक पद रद्दचा निर्णय केवळ हे शासन घेऊ शकते। याकरिता आमचा सर्व 14,000 शिक्षक परिवार आपला सदैव ऋणी राहील। बघा मित्रांनो, शिक्षण सेवक पद रद्द करण्याची मागणी तुम्हाला समजलं असेल। 35 वर्षाचं प्लस एज आहे आणि मानधन तुटपुंजे बघा, सदरचे मिळणारे मानधन हे तुटपुंजे आहेत। त्याच्यामुळे कौटुंबिक खर्च, मुलांचे संगोपन व औषधोपचार सारखे खर्च न भागणारे आहेत। तर मित्रांनो, त्याच्यामुळे हे शिक्षण सेवक पद हे रद्द करण्याची मागणी होत आहे या निवेदनाद्वारे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।